तुम्ही म्हणत असाल हे पहलवान एवढं लिंबू कशासाठी कापत आहे, तर हे आहे लाल मातीमध्ये खुराक टाकण्याची प्रक्रिया. या ठिकाणी लाल मातीमध्ये बरेचसे काही पदार्थ टाकत असतात. त्यामध्ये हळद, लिंबू, काव, कापूर, तेल बरेचसे प्रकार असतात. त्यामध्ये तूप, दही, दूध पण टाकत असतात. तर हे सर्व पहलवान मंडळी या ठिकाणी काम करत आहेत. तालमीतील सर्व गंगावेश तालमीतील पहलवान आहेत. या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून काय काय टाकतात करायचं काम चालू आहे. हळदीची लेअर दिलेले, त्याच्यानंतर कापूर, त्याच्यानंतर लिंबू आणि पहलवान दूध पण टाकत आहेत. या ठिकाणी पहलवान प्रकाश बनकर उपमहाराष्ट्र केसरी, तिकडे महान भारत केसरी पहलवान माऊलीभाऊ जमदाडे पण आहेत. सर्व पहलवान आहेत तालमीचे आणि वस्ताद पण आहेत. या ठिकाणी खुराकाचं काम चालू आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही. तर आता या खुराक टाकल्यामुळं काय होते, जर पहलवान खेळताना एखादी जखम झाली तर तिथं जखम होणार नाही, वाढणार नाही. आणि तो खुराकामध्ये ही एनर्जी असते, ताकद असते, पॉवर असते. तर हेच कारण आहे की मातीमध्ये खुराक मिक्स करण्याचा. साध्या जर मातीमध्ये जर आपण खेळलो, कुस्ती वगैरे करताना इकडे तिकडे जखम झाली तर त्याचा त्रास होतोय, किटाणू वगैरे इकडे तिकडे असू शकतात. तर ह्यामुळं काही त्रास होत नाही. म्हणून तालमीतल्या आखाड्यात किंवा जिथं आपण कुस्ती खेळतोय तिथं असं खुराक टाकलं जातंय. कापूर तुम्हाला माहिती आहे, कापुराचं महात्म्य, हळदीचं महात्म्य, लिंबूचं महात्म्य. तर ह्याचमुळं हे खुराक टाकलं जात आहे. तर व्हिडिओच्या माध्यमातून खुराक कसं टाकलं जातंय ते तुम्हाला गेले काही दिवस खासबाग मैदान बंद होतं आणि आज सर्व पहलवानांनी खुराक टाकून खासबाग मैदान परत एकदा पहलवानांना सरावासाठी चालू झालेलं आहे. धन्यवाद. तर या सर्व पहलवानांचं कौतुक आहे.